एका झाडामध्ये प्रामुख्याने किती गाभा निघतो? माझ्या अंदाजानं आता हलक्या जमिनीला 25-30 किलो निघतो. पण बाजार भाव बघितला तर त्याबद्दल काय सांगा? बाजारभावाचा म्हणणं असं आहे की ते 3,000पासून सनी तर 12,000पर्यंत गाभा विकतो किलोचा पर किलोचा. मग या जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 25 ते 30 हजार आपल्याला एका झाडाचे भेटू लागले आणि एकरी आपले 300-350 झाडं बसतात. तर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आकडा फार मोठा आहे. तर आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सांजखेडा या गावात. या गावामध्ये प्रामुख्याने एक शेतकऱ्याने खूप छान प्रकारे चंदन शेती फुलवली आहे. तर या आपण ज्या चंदन शेतीबद्दल सुद्धा माहिती घेऊया, पण त्यापूर्वी आपण शेतकऱ्याबद्दल माहिती घेऊया. तर नमस्कार. आपण पहिले आपलं इंट्रोडक्शन कर. माझं नाव नंदू रामदास पळसकर, राहणार सांजखेडा, तालुका जिल्हा औरंगाबाद. पहिला प्रश्न आपला असा राहील तुम्हाला की चंदन शेतीची तुम्हाला कल्पना कशी सुचली? पण अशी सुटली की आपण हे जे कपाशीचे पिकं घेत होतो, ज्वारी बाजरी, याच्यामुळं काही फायदा होत नव्हता. समजा शेती तोट्यामध्ये चालली होती, कामं धंदे करून बी त्याचा काही उपयोग नव्हता. त्याच्यासाठी चंदनाचा हा एक यूट्यूबवर सर्च करून सनी त्याच्यातला माहिती मिळालीनुसार आम्ही त्याची पाठपुरावा केला आणि चंदनाच्या रोपं आणली. ही रोपे कुठे मिळाली तुम्हाला? ही रोपं जालना येथे भेटली. आणि काय किमतीमध्ये मिळाली ही? हे रोपं 35 रुपयानं भेटली आम्हाला जालना विलास दहीभाते यांच्याकडे. किती एकर जमिनीवर आपण याची लागवड केलेली आहे? आता ही जमिनीवर लागवड केलेली अर्धा एकर आहे. 21 आरची जमीन आहे. याच्यामध्ये 160 रोपं बसवलेली आहे. त्याच्या संग आपण सर्व बसवलेले होस्ट म्हणून सनी. होस्ट प्लांट. यामध्ये आपण होस्ट प्लांट म्हणून आणखी कोणकोणते झाडं वापरू शकतो? याच्यामध्ये झाडं तुम्ही सरू घेऊ शकता, कडुलिंबू घेऊ शकता, बाभूळ घेऊ शकतो, जी बकरी खाते ती काटेरी बाभूळ, सरकारी बाभूळ नाही काटेरी बाभूळ, ती घेऊ शकता. त्याच्यापासून सनी चंदनाला होस्ट चांगला भेटतो. तर चंदनाला होस्ट प्लांटची कधीपर्यंत गरज असते? होस्ट प्लॅनची हे सालानुसार 3ऱ्या वर्षापासून सनी त्याला होस्ट प्लॅन लागतो. तसं तर पहिल्यापासून जेव्हा झाड लावलं तेव्हापासूनच चालू लागतो, पण 3ऱ्या वर्षापासून सनी त्याची चांगली हे लागते होस्ट प्लॅन. यामध्ये लागवड पद्धत काय आहे व याची लागवड कधी करावं लागते? लागवड हा जमिनीचा निचरा होणारा भाग पाहिजे पाण्याचा. पाणीची जमीन टेकाळ्या भागावर येते, हलक्या जमिनीत चांगली येते. काळीची जमीन राहते तिला थोडं जरा जड जातं. त्याच्यासाठी जमिनी थोडी हलकी पाहिजे. याची लागवड पद्धत, लागवड कशी करावं लागते? लागवड तुम्ही 15 बाय 15वर बी करू शकता. मी त्याच्या आम्ही जे लागवड केली आम्ही 10 बाय 11वर करेली लागवड. आमची शेती कमी आहे, 21 आरच आहे. त्याच्यामुळे शेती कमी असल्यामुळे आम्ही झाडाची संख्या जादा बसवलेली आणि त्याच्यामुळं संख्या जादा बसवल्यामुळं आम्ही केली. आणि यामध्ये 2 झाडामध्ये एक तुम्ही सरूचं पीक बसवलेलं आहे. सरू त्याला होस्ट म्हणून लागत असतं. तर सरूचा काय फायदा नेमका आपल्याला झाला? त्याचा फायदा असा आहे की त्याला चंदना संग ते होस्ट म्हणून लागतं. पण त्याचं जे लाकूड आहे त्यांचं म्हणणं असं राहतं की ते जहाजाला बनवलं जातं, हलक्या कामासाठी, गावंडी कामासाठी, मिस्त्री काम, जहाजाला काहीतरी पॉलिश त्याच्यासाठी लागतं. या ठिकाणी मग आपल्याला सरूचा देखील फायदाच होतो. तर सरूचं म्हणजे लाकूड तुम्ही काय भावाने विकता? त्याचा भावाचा असा आहे, जे समजा हे जे लाकडं जाते याच्यापेक्षा 1000 रुपयानं जास्त जातं. ओके. त्यानंतर प्रामुख्याने या चंदन पिकामध्ये आपण आंतरपीक काय काय घेऊ शकतो? आंतरपीक याच्यामध्ये 4 वर्षापर्यंत तुम्ही कपाशी बी लागवड करू शकता. तुम्ही याच्यामध्ये सीताफळ बी घेऊ शकता, मूग घेऊ शकता, भुईमूग घेऊ शकता. कोणतंही पीक तुम्ही घेऊ शकता, 4 वर्षापर्यंत घेऊ शकता. म्हणजे प्रामुख्याने याच्यामध्ये भुसार माल आपण कोणतेही घेऊ शकतो. 4 वर्षापर्यंत. 4 वर्षापर्यंत. त्याचा वसा पडतो, सावलीमध्ये येणार नाही. सावलीमुळे ते येत नाही. 4 वर्षापर्यंत आपल्याला आंतरपीक घेऊन आपण जे काही भुसार माल आहे आपला, त्या थ्रू सुद्धा आपण शेतकरी जे काय उत्पन्न कमवू शकतात. हे पण एक चांगली पद्धत आहे.
जोपर्यंत आपल्याला चंदन उत्पन्न देत नाही तोपर्यंत आपण आंतरपीकमधून या भुसार मालामधून सुद्धा पैसा कमवू शकतो. त्यानंतर याचं पाण्याचं नियोजन कसं आहे? पाण्याचं नियोजन याचं आहे का, याला पाणी कमी लागतात. हां हां समजा झाडापेक्षा तुम्ही मोसंबीचं लावा, तुम्ही पेरूचं झाड लावा, हां हां त्याच्यापेक्षा पाणी याला एकदम कमी लागतात. हां हां. पण तरी एकंदरीत वन शेती आहे, वन झाडं आहे. वन झाडं असल्यामुळे कुठेही येते. आपण जर जंगलावर वगैरे कुठेही गेलो सगळे झाडं पावसाअभावी किंवा पाण्याअभावी जळून जातात. पण चंदन मात्र चंदन असो किंवा जे काही वन झाडं असो ते टिकून राहतात. त्यामुळे याला पाण्याचं अत्यंत कमी लागतंय. तर कसं पाण्याचं नियोजन कसं पाणी देतं तुम्ही याला? पाणी याचं ठिबक करेल आम्ही. हां हां ठिबकद्वारे आम्ही पाणी देतात त्याला. उन्हाळ्यामध्ये शक्यतो थोडं पाणी लागतं त्याला. महिन्याला जरी दिलं तुम्ही हां हां 4 लिटरपर्यंत जरी दिलं तरी पाणी त्याचं भरपूर होतं. बरोबर. महिन्याच्या महिन्यात. कालखंडाने प्रत्येक महिन्याला असं पाणी द्यावं हो, लागतं. हो. हां, हां. बाकी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर नाही पाण्याची हिवाळ्यात बिलकुल काही गरज गरज नाही. हां, हां. अच्छा, पाणी जास्त वगैरे झालं तर झाड वगैरे मर होती का? झाडं जळतात का? पाणी जास्त झालं झाडं जळतात. शक्यतो जमीन मी पहिल्यानेच म्हटलं होतं की जमीन ही निचरा करणारी जमीन लागते म्हणते. त्याच्यात जर पाणी तुंबलं तर झाड मर लागतं. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर यामध्ये आपण खत व्यवस्थापनाबद्दल कसं सांगाल किंवा खत कसं याला कोणतं कसं दिलं जातं? खताच्या बाबतीत झालं तर आम्ही लागवडीच्या टायमाला लाकडाचा जो भुस्सा राहतो का हां हां तो टाकेले, काही कोंबडीचं खत टाकेले, काही आपलं शेणखत सुद्धा टाकेले त्याच्यामध्ये गड्ड्यामध्ये. त्याच्या बादमध्ये झाड लागवड करेल. हां हां. आणि बाकीचे वगैरे हे दुसरे बाकीचे वगैरे अजून सनियाचं याला झालेले 2 वर्षे लागवड करून 3रं वर्ष लागेल याला आता. हां हां 2 वर्ष 3रं वर्ष लागेल. तोपर्यंत अजून तर काही दुसरं खत काही रासायनिक टाकलेलं नाही. पण DAP पण चालते त्याला दुसरं रासायनिक खतामध्ये टाक. या चंदनाचे आपण उत्पन्न कधीपासून घेऊ शकतो? उत्पन्न हा हे 12 वर्षापासून पुढे घेऊ शकतो आपण याचं उत्पन्न. अच्छा, म्हणजे 12 वर्षानंतर आपण याची हार्वेस्टिंग किंवा कटिंग केली तरी जमतंय. तर एक झाड तरी म्हटलं आपण तर 12 वर्षापासून तर कधीपर्यंत मग आपलं? 12 वर्षापासून सैन तुम्ही त्याला 15 वर्षे ठेवू शकता, 20 वर्षे ठेवू शकता तुम्ही. तुमची मर्जीनुसार तुम्ही कितीही वर्ष ठेवू शकता. तुम्ही जितक्या वर्ष ठेवसाल तितका वर्ष त्याच्यात गाभा जादा बनल्या जाईल त्या. हां हां. आणि याचं जर झालं तर एका झाडामध्ये प्रामुख्याने किती गाभा निघतो? माझ्या अंदाजानं आता हलक्या जमिनीला 25-30 किलो निघतो. पण आपली जी काळीची जमीन आहे त्याच्यामध्ये 10 ते 15 किलोपर्यंत निघाला पाहिजे. 10 ते 15 किलोपर्यंत गाभा. आणि प्रामुख्याने जर आपण याचा बाजारभाव बघितला तर त्याबद्दल काय सांगा? बाजारभावाचा म्हणणं असं आहे की ते 3,000पासून सनीचा 12,000पर्यंत गाभा विकतो किलोचा पर किलोचा. मग याच्या पुढे तुम्ही जितके दिवस ठेवू शकता तितके दिवस तुमच्या फायद्याचा राहील. आणि आज मित्रांनो हे लागवड केली इथून यानंतर 12 वर्ष आपल्याला अजून ठेवायचे. तर 12 वर्षामध्ये आपलं जे काही याचा भाव आहे तो प्रामुख्याने वाढतच राहणार आहे. आणि दरवर्षी म्हटलं तर 1,000-2,000च्या प्रमाणे हा भाव नेहमी वाढतच असतोय. तर विचार करू शकता आपण एका झाडामध्ये प्रामुख्याने काळी जमीन आहे आपली तर कमीत कमी 15 ते 20 किलोपर्यंत आपलं निघतंय. तर त्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 25 ते 30 हजार आपल्याला एका झाडाचे भेटू लागले. आणि एकरी आपले 300-350 झाडं बसतात. तर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आकडा फार मोठा आहे. यामध्ये आपण चंदन शेतीबद्दल तर सगळं बघितलं. आता एवढं महाग पीक आहे, एवढं आपल्याला एवढं उत्पन्न मिळून देते. तर यामध्ये काळजी पण फार घ्यावं लागत असेल. काळजीबद्दल याची कटिंग करावं लागते 12 महिन्याला. फाट्या जास्त साईडला येऊ नये म्हणून सनी कटिंग करावं लागते. झाड असं सरळ जायला पाहिजे तेवढीच. बाकी वगैरे काळजीचं वगैरे काही नाही याच्यामध्ये. अशी मित्रांनो वन्य पीक म्हणल्यावर याची काळजीचं पण काही जास्त एवढं लक्ष द्यायची गरज. आणि यामध्ये आपला एक जाता शेवटचा प्रश्न असा आहे की मला स्वतः याची एक अडचण वाटली म्हणून की आता चंदन म्हटलं एवढं महाग झाड आहे. एक झाड जरी आपलं गेलं तर प्रामुख्याने 25-30 हजाराचं आपलं नुकसान आहे. तर याची आणि बहुतेक बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की चंदनाची चोरी फार होते. मग मध्ये एक बातमी सुद्धा आली होती की पोलीस स्टेशनमधून चंदनाचं झाड कापून नेलं गेलं. म्हणजे एवढी फार याची चोरीचं एक प्रमाण वाढतंय. आणि चोरी हा एक मानसिक आजार आहे. याला आपण जसं कीड व्यवस्थापन झालं, रोग व्यवस्थापन झालं, हे बाहेरच्या म्हणजे प्राण्यांपासून किंवा मग प्रजीवांपासून आलेले आजार आहे.
पण चोरी हा एक माणसाचा आधार आहे. याला कंट्रोल करणं कृषी विभागापुढं फार मोठं संकट आहे आणि कंट्रोल सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे या चोरीबद्दल तुम्ही काय सांगाल? चोरीबद्दल सांगायचं झालं तर याला कंपाऊंड करणं हे 7 फुटाचं. अच्छा, हां 7 फूट कंपाऊंड करणं हे जाळीचं. हां हां जाळीचं कंपाऊंड करून त्याला CCTV कॅमेरा लावणं आहे, हां. धक्का तार लावणं आहे, हां हां सेन्सर बसणं आहे, सेन्सर तार लावणं आहे. हां हां. त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि त्यानंतर मग याचा खर्च जर आपण बघितला तर यासाठी तुम्ही खर्च काय काय केला हो? किती आपला खर्च येऊ शकतो याला? खर्च काय, फक्त रोपाचंच त्या मला आणावं लागतील फक्त. हां हां त्याच्या बाजूने ठिबक करणं आहे त्याला. हां बाकी खर्च काही नाही. मग मशागत आपली जी चालू आहे आपली सालाप्रमाणे ती करत राहायची. आणि हे आपलं जे झटका हे तार वगैरे तुम्ही चोरीसाठी हे तर आपल्याला ज्यावेळेस चंदनामध्ये गाभा तयार होईल त्यावेळेस बसवावं लागेल. म्हणजे याचा खर्च आपल्याला लागवडीपर्यंत तर काही करायची गरज नाही. मित्रांनो, आणखी जर आपल्याला झालं तर यामध्ये काही शासनांच्या व केंद्र शासनाच्या प्रामुख्याने स्कीम्स आहे. या स्कीम थ्रू सुद्धा शेतकरी लागवड करू शकतात किंवा मग काही कंपन्या आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा देत आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग थ्रू सुद्धा आपण चंदन लागवड करू शकतो. आता या शेतकऱ्यांनी स्वतः लागवड केलेली आहे, स्वतः याचं मार्केट शोधून स्वतः हे विकणार आहे. त्यामध्ये यांना व्यापारी सुद्धा या चंदनाचे फार ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे याचे मार्केट सुद्धा आपल्याला आहे. त्यामध्ये मार्केटची सुद्धा काही अडचण नाही. आणि हे झाड प्रामुख्याने मेडिकल पर्पजसाठी जास्त यूज करतं. म्हणजे मेडिकलमध्ये मग याची वेगवेगळे याच्यामध्ये स्प्रे तयार करणे असो, ऑइल कंटेंटसाठी असो किंवा वेगवेगळे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने याचे उपयोग करू शकतो. तर हे झालं आपलं चंदन शेतीबद्दल. तुम्हाला जर काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. ओके. नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबरसुद्धा दिलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न डायरेक्ट मला विचारू सुद्धा शकता. तर मित्रांनो, याबद्दल आपल्याला या नंदू सरांनी जी काही आपल्याला ही माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमच्या वतीने माझ्या वतीने त्यांचे फार फार मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर.